भगवंत गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये काही लीला केल्या आणि त्या लीला दिव्य स्वरूपाच्या केल्या. एक भगवंताचा हा जो अवतार आहे त्यालाही काहीतरी अपेक्षा आहे बरं का. काय अपेक्षा आहे? निळवणाने वर्णन केले. एकलेन कंठेचे म्हणून या येणे, केली निर्माण चौदाई भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, एकट्या देवाला सुद्धा करमत नाही. करमत नाही. करमत नाही म्हणून तर तो अवताराला आला ना. आणि अवताराला आणि करमत नाही म्हणून काहीतरी करायचं म्हणून काहीतरी केलं नाही. त्या भक्ताच्या सान्निध्यामध्ये जाऊन आपणही आनंद भोगावा आणि भक्तालाही आनंद द्यावा. हे भगवंताच्या चरित्रातलं वैशिष्ट्य आहे बरं का. काही माणसं करमत नाही म्हणून पत्त्याचा डाव खेळतात. बरोबर आहे ना. हो, पंढरपूरला जातात माणसं, दर्शनाकरता आधी जातात. मग दर्शनाला गेल्यानंतर वेळ शिल्लक राहतो. वारीमध्ये कीर्तन सुरू होतात दशमीपासून. ही माणसं पंचमीला जातात, षष्टी सप्तमीला दर्शन होतं, अष्टमी नवमी 2 दिवस काय करायचं? आता पत्ते न्यावं लागत नाहीत, आता सगळं त्या मोबाईल मध्ये चाललंय. नाहीतर माणसं काय करतात, 2 दिवस शिल्लक राहिले, चला तुळजापूरला, चला अक्कलकोटला. चालत नाही बरं का. एकदा माहेरात गेल्यानंतर कोणाकडे जायचं नसतं. आणि माहेराला जाताना येताना रस्त्यात कोणाला भेटायचं नसतं. हे जमत असेल तर वाऱ्या करत जा. लोक म्हणतात महाराजांनी पंढरपूरला गेलो. मग कसं गेला? पहिला गोंदवल्याला गेलो. बरं झालं, घरी तुम्हाला खायला नव्हतं. नाही, बरोबर, आम्ही प्रसादालाच गेलो, त्याच्याकरताच गेला तुम्ही. अरे स्वतंत्र जा ना. सांगण्याचा भाव तो परमात्मा एकांतामध्ये नाम एकटा अद्वै परब्रह्म, पण त्या स्वरूपामध्ये देवाला आनंद भोगता येत नाहीये. म्हणून तो सगुण साकार रूपाने अवतीर्ण होतो आणि भक्ताच्या सान्निध्यामध्ये जाऊन तो आनंद भोगतो. म्हणून तो परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण होऊन तो आनंद भोगण्याकरता देव अनेकांच्या घरामध्ये जात होता. पण कोणाच्या घरामध्ये जात होता? ज्यांचं चित्त शुद्ध आहे त्यांच्या घरामध्ये जात होता. अनेक जण म्हणत होते आमच्या घराकडे देव यावा, कोणाच्या तरी जात नव्हता. लक्षात ठेवा. आम्ही आळंदीमध्ये शिकायला असताना आजही आळंदीतली पद्धत अशी, मधुकरी मागून शिकावं लागतं बरं का. मग मधुकरी मागून शिकावं लागतं. 5 किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावरती ती मधुकरी मागायला जावी लागते. पण मधुकरी कुठं मागायची? ज्या घरामध्ये रोज मागतो त्याच घरात घ्यायची. आता तुमच्या घरात मधुकरी रोज मागायला येतोय, तुमच्या घरामध्ये मागत असताना शेजारी द्यायला आले तर घ्यायचे नाही. घ्यायचे नाही, अजिबात घ्यायची नाही बरं का. जी घरं ठरले तीच घरी घ्यायची, इतर घरामध्ये जायचं नाही. जर मधुकरी मागायला गेल्यानंतर जी घरं ठरली त्याच घरामध्ये जर मधुकरी मागणाऱ्याने मागायचं, मग देव कोणाच्या तरी घरात जाईल. ज्याच्या चित्ताची शुद्धी आहे, ज्यांच्या घरामध्ये 9 प्रकारची भक्ती नांदत होते, अशांच्या घरामध्ये देव जात होता. घर पाहुणी एकांताचे, नवविध नवनीताचे. ज्यांचं एकांत म्हणजे ज्यांच्या चित्तामध्ये काही विकार नाहीत, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मत्सर नाही, असं ज्यांचं चित्त शुद्ध आहे आणि त्यांच्या चित्तामध्ये भक्ती नांदते, अशा घरामध्ये देव जायचे आणि त्यांना भक्तीचा आनंद द्यायचे. आता त्यांच्या घरामध्ये जायचे आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन काय देव चोरायचे? हो, देवाला हवं ते. देवाला एकच हवं, फक्त त्याला लोणी लागतं बरं का. लोणी हे अंगाने शुद्ध आहे.
लोणी हे अंगाने शुद्ध आहे, त्याचे फार परिणाम सांगितले. लोणी हे उष्णता कमी करतं. लोणी उष्णता कमी करतं. लोणी अग्नीच्या जवळ नेलं की वितळतं. तेच लोणी जर फ्रीज मध्ये ठेवलं तर दगडासारखं होतं. पण त्या लोण्याचा विचार केला, लोणी मध्ये तुम्ही काही घातलं, काही पदार्थ घातले आणि लोणी जर कडवायला ठेवलं तर कडवत असताना जे घातलेलं असतं ते जळतं बरं का. विचारा कडवणाऱ्या कोण माता असेल तर. आता शिकलेल्यांना कडवणं म्हणजे काय माहिती नाही का, रेडीमेड सगळं ना. कारण लोणी कडवण्याकरता पहिल्यांदा ते घुसळण करायला आलं पाहिजे ना. आज घुसळण माहितीच नाही. त्या लोण्याच्या मागे काही भाव आहेत आणि ते भगवंत लोणी प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन खायचे बरं का. अनेकांच्या घरामध्ये जायचे आणि फक्त देवानी लोणीच खावं. महाराजांनी वर्णन केले, नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया, गवळणी त्या तोंडा भुललिया, गवळणी त्या तोंडा भुललिया. द्रुपद गवळणीची सुरुवात आहे, दुःखाची निवृत्ती सुखात येते सुख. 3 चरणाची गवळण आहे. ठीक आहे, तुम्हाला पाठ नाही ना, मला आठवत नाही फरक आहे. रंगनी रांगत गुलगुला बोलत. शाबास शाबास, कोणतरी आपल्या आहे पाठीशी. रंगनी रांगत गुलगुला बोलत, आसुर रुळत चरणात. भगवंताच्या हातामध्ये तो लोणी. म्हणजे देव घरामध्ये असले तरी लोणीच खात होते आणि गवळणीच्या घरामध्ये गेले तरी लोणीच खात होते. आम्ही घरात असलो की चहा पितो आणि बाहेर गेलो की दूध पितो. का घरात मिळत नाही ना. आम्ही घरात असलो की भाकरी खातो आणि बाहेर गेल्यानंतर काय खातो कीर्तना सांगत नाही. आत एक आणि बाहेर एक असतं, आमचं लक्षात ठेवा. पण भगवंताला असणार लोणी आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जावं. आता ते लोणी खावं, पण अडचण अशी, ते लोणी खाली नसायचं, वरती शिंक्यामध्ये असायचं. आता शिंक्यामध्ये असलेलं लोणी काढायचं कसं, म्हणून देवानी संघटना तयार केली होती. संघटना तयार केली होती आणि अनेक गोपाळांना बरोबर घेऊन जायचं बरं का. आणि अनेक गोपाळाला बरोबर घेऊन जायचं आणि ते शिंक्यातलं लोणी काढायचं. पूर्वीच्या काळामध्ये शेड्या नव्हत्या आणि ते मध्यभागी बांधलेलं असायचं. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये लोणी भरपूर आणि त्या लोण्यावरती त्यांचा प्रपंच चालायचा. त्या विकायला घेऊन जायच्या ना. आपण जर खाली ठेवलं आणि घरच्या पोरांनी खाल्लं तर घरची खातात, मांजरं खातात, बाहेरची खातात. म्हणून ती शिंक्यामध्ये आता ते लोणी ठेवलेलं. ते लोणी का असं काय किलोभर नव्हतं ना. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एवढं दही दूध होतं. त्या गोकुळातलं वर्णन करताना असं वर्णन केले, गोकुळामध्ये 9 लक्ष गायी होत्या. 9 लक्ष आणि त्या काय वांजोट्या नव्हत्या बरं का, सवत्स होत्या. प्रत्येकाच्या घरामध्ये एवढं दही दूध, जसे आपल्या घरामध्ये पाण्याच्या घागरी भरलेल्या, तसं प्रत्येकाच्या घरामध्ये दह्याचे दुधाचे डेरे लोण्याचे भरलेले असायचे बरं का. मुबलक होतं प्रत्येकाच्या घरामध्ये. पण ते कोणाच्या हाताला लागू नये म्हणून ती शिंक्यामध्ये ठेवायचं. देव
त्या गवणीच्या घरामध्ये गेल्यानंतर आता देव विचार करायचा, आपण लोणी खाण्याकरता या गवणीच्या घरामध्ये आलो, पण ते आपल्याला लोणी खाता येत नाही, आता काय करावं. सर्व गोपाळांना देवानी एकत्र केलं आणि सांगितलं, म्हणजे मोठे गोपाळ होते त्यांना खाली वाकवलं, त्याच्यापेक्षा लहान होते त्यांना त्यांच्या पाठीवरती उभा केलं, त्याच्यापेक्षा लहान होते त्याच्यापेक्षा त्यांच्या पाठीवर उभा केलं, आणि सर्वांच्या पाठीवरती पाय देत देव देत देव वरती चढले बरं का. शिंके लाविले दुरी होतो तिघांचे मी वरी. म्हणजे काय होतो तिघांचे मी वरी. हा, ते लोणी वर आहे. हा, लोणी म्हणजे चित्ताची शुद्धता, लोणी म्हणजे त्या भगवंताचं स्वरूप. ते जर घ्यायचं असेल तर तिघांच्या पलीकडे जावं लागतं. होतो तिघांचे मी वरी. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण याच्या पाठीवरती पाय ठेवून जावं लागतं, तेव्हा ते भेटतंय. एरवी ते भेटत नाही बरं का. म्हणून भगवंतानी त्या गोपाळांच्या पाठीवरती चढावं आणि त्या घरातलं ते दही दूध लोणी पोटभर खावं आणि उरलेलं गोपाळांना खाऊ घालावं. देवानी हा उद्योग चालू केला. आज एक घर, उद्या एक घर, परवा एक घर. त्या काळात फक्त वर्तमानपत्र नसल्यामुळे त्या बातम्या येत नव्हत्या. आता रोज एक घरफोडीची बातमी येते का नाही, पण त्या काळामध्ये नव्हत्या, पण चर्चा व्हायची बरं का. त्या गोकुळामध्ये चर्चा व्हायची. ती गवळण सांगायची आमच्या घरामध्ये देव आला होता, ती सांगायची आमच्या घरामध्ये आला होता. मग अहो आला, काय काय नासाडी केली माहितीये का त्यानं. एकमेकी गवळणी एक जवळ बोलायच्या. ती गवळण मग तुमच्या घरी, हो माझ्याही घरी आला होता. ती म्हणजे माझ्या घरी आला होता. मग आला होता, पण आम्हाला तो हाताला काय लागला नाही. बरं, आता हाताला लागला नाही, दही दूध लोणी खाऊन गेलेला आहे. म्हणून एक गवळण यशोदे मातेला सांगायला गेली, यशोदे हे बघ, तुझा मुलगा आमच्या घरामध्ये आला होता, आम्ही नसताना आमच्या घरातलं खाऊन गेला बरं का, खाऊन गेला. गंमत अशी, जी गवळण सांगायला आली होती तिच्या तोंडाला देवानी लोणी लावलेलं होतं बरं का. आणि ती आरशात न बघता ती गेली बरं का. यशोदे मातेने पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या गवळणीचं म्हणणं ऐकून घेण्याच्या आधी यशोदा माताच म्हणायला लागली, तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा घे, तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा. आळ घेता या गोपाळा गे, आळ घेता या गोपाळा. तुम्ही ताईचा ओढा गोकुळच्या नारी, तुम्ही ताईचा ओढा गोकुळच्या नारी. त्या गवळणीला पाहिल्या बरोबर यशोदा माता म्हणा लागली, तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा घे, आळ घेता या गोपाळा. तुम्ही थाईच्या ओढाळा गोकुळच्या नादी, श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे, गोकुळच्या नारी. यशोदा माता सांगते, माझा मुलगा असा नाही. बरं, तुमच्या घरात लोणी खायला यायला आमच्या घरात काय कमी आहे त्याला? यशोदे मातेने आलेल्या गवळणीला परत पाठवावं का? यशोदे मातेला ते मान्यच नव्हतं. आपला मुलगा प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन दही दूध खातो, मान्य नव्हतं का? घरात कमी नव्हतं ना, कमी नव्हतं. पण रोज गवळण याची सांगायची. त्या गवळणीने विचार केला, एवढ्या तक्रारी यशोदे मातेच्या कानावरती घातल्या, आपण दखल घेतली नाही. आता दखल ज्यावेळी घेतली नाही त्यावेळी काय ठरलं जातं? मोर्चा काढला जातो बरं का.
एकट्याने तक्रार जर ग्रामपंचायतीमध्ये नाही दिली ना, मग गल्लीतल्या बाया गोळा करायच्या आणि घागऱ्या उलट्या करायच्या आणि ग्रामपंचायतीच्या दारात जायचं मोर्चा. त्या गवळणीने विचार केला आता मोर्चा काढल्याशिवाय पर्याय नाही. मग सर्व गवळणी एकत्र आल्या आणि यशोदे मातेच्या दारामध्ये गेल्या आणि यशोदे मातेला सांगितलं, यशोदे बघ एवढ्या तुला तक्रारी सांगितल्या, तू काय मनावर घ्यायला तयार नाही. तेव्हा आम्ही ठरवलंय आता गाव सोडून जायचं काला झाल्यावर. तेव्हा बघ काय विचार कर, आमचे तुझ्याजवळ 2 प्रस्ताव आहेत. एक तुझा मुलगा हवा असं वाटत असेल तर आम्ही गाव सोडून जातो, आणि आम्ही हवा असं वाटत असेल तर मुलाला गावाच्या बाहेर पाठवलं पाहिजे. यशोदे मातेने विचार केला, मुलाचा त्याग केलेला बरा, आपण गावच्या लोकांचा त्याग करू नये. म्हणून यशोदे मातेने त्या गवळणींचं गारानं ऐकून घेतलं आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा आता तू घरामध्ये राहायचं नाही, तू आता शाळेला जायचं. आणि त्या काळातली शाळा म्हणजे गायींचं रक्षण करणं. आणि भगवंताला गायी राखण्याकरता यशोदे मातेने पाठवलं आणि देव निघाले गायी गोपाळ यमुनेच्या तटी. येते पाणी या मिळवणी जग जेते. देव चौगुणा खेळती वाळवंती. चला चला म्हणते पाहो दृष्टी. आयशा गोपिका त्या कामातुरा नारी. आयशा गोपिका त्या कामातुरा नारी. परमात्मा गायी राखण्याकरता निघाले वनामध्ये. गायी गोपाळ यमुनेच्या तटी. आता गायी त्या वनामध्ये घेऊन गेल्यानंतर तिथल्या चरित्राचं वर्णन केले. भगवंतांनी त्या गायी वनामध्ये चरायला सोडाव्यात आणि सर्व गोपांना एकत्र करावं आणि खेळ मांडावा. बरं का, अनेक प्रकारचे खेळ देवानी खेळे. ज्या गोपाळांनी देवाच्या सानिध्यामध्ये खेळ खेळे भाग्यवान. बरं का, देव खेळ खेळत होता पण कुठल्या खेळामध्ये सापडत नव्हता. बर का, खेळी वर्णन केले. खेळी या माझी हनुम्या शाना, न पडे काम व्यसनी रे. कामाची नाही ते क्रोधची कैता, ते कैचे भांडण रे. म्हणून परमार्थात भांडायचं नाही बरं का. कामाची नाही ते क्रोधची कैचा. म्हणजे खेळणारे होते ना ते एका योग्यतेचे होते, कोणाला अहंकार नव्हता. किंबहुना खेळण्याने अहंकार जातो. कारण सर्वांना सारखंच ज्या गड्याची योजना केली त्याच गड्यामध्ये देव सुद्धा गडी म्हणूनच होता. लक्षात ठेवा. सगळे गोपाळ देवाला देव म्हणत नव्हते, कृष्णा म्हणत होते. का हो? समवयाचे होते, एका अधिकाराचे एका योग्यतेचे होते. एकेरी शब्दामध्ये देवाला हाक मारत होते. देवाला आनंद व्हायचा. बरं, आनंद व्हायचा. का? खेळामध्ये अहंकार नसतो, अभिमान नसतो. लक्षात ठेवा. असा तो अभिमान घालवण्याकरता देवानी सर्वांच्या सानिध्यामध्ये खेळ मांडलेला आहे. खेळ खेळावं देवानी विचार केला. गायी चरत आहेत, यमुना माता वाहत आहे, इथं काही पक्षी आहेत, यांनाही आपण काहीतरी दिलं पाहिजे. देवानी वेणू वाजवला आणि त्या वेणूच्या माध्यमातून सर्वांना दिलेला आनंद आहे. बरं का, यमुनी मातेला तो आनंद प्राप्त झाला, पक्षाला आनंद प्राप्त झाला, वृक्षाला आनंद प्राप्त झाला, त्या सूर्याला आनंद झाला. लक्षात ठेवा. वर्णन केलं त्याच. भुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे,
पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ. त्या यमुनेला वाटला हा आनंद आपल्याला ऐकायला मिळावून त्यांनी गती थांबली. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. कारण भगवंताने जो वेणू वाजवला त्या वेणूतून भगवंताने अनेक प्रकारचे राग आळवले बर का. आपल्याला 4 राग आले तर काय म्हणतात? संगीत विशारद. संगीत विशारद ज्याने हे निर्माण केले. आणि तो जर गात असताना काय आनंद असेल हो. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा नंदनू नंदाचा 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 वाजवितो वेणू. तेने गोपिका वेदिला पात्र झाल्या ब्रह्मसुखा, वाजवितो वेणू. असा भगवंताने तो वेणू वाजवला, सर्वांना मुग्ध केलं बरं का. पुन्हा देव गोपाळांच्याकडे खेळण्याकरता आले. खेळता खेळता गोपाळ म्हणाले, देवा भूक लागल्या, कालची एकादशी आहे, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख, काय खेळाचे सुख. देवा आमचं लक्ष काय आता खेळात लागत नाही, आम्हाला भूक लागलेली आहे. देवाने सांगितलं शिदोऱ्या आणा प्रत्येकाने, आणि प्रत्येकाच्या शिदोऱ्या देवाने आणलेल्या एकत्र केल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दही भात होता. आता एवढे गोपाळ आणि त्या सर्वांचा दही भात देवाने तो एकत्र केला, त्याला म्हणतात काला. आणि सर्वांचा दही भात एकत्र करून तो भगवंतांनी केलेला काला आहे. भगवंतांनी सांगितलं रांगेत बसायचं, मी सांगतो तसं बसायचं, कपडे काढून बसायचं. आणि कमलाकार देवानी त्याचं श्रीमद भागवतामध्ये वर्णन केले. कशी पंगत बसवली होती बर का. असं उमललेलं कमल फार पाहण्यासारखं असतं बर का. त्याच्या पाकळ्या मोठ्या बाहेर, त्याच्यापेक्षा लहान आत, त्याच्यापेक्षा लहान. देवानी काय केले, मोठे गोपाळ बाहेर बसवले, त्याच्यापेक्षा लहान आत बसवले, त्याच्यापेक्षा लहान आत बसवले, अशी ते कमलाकार पंगत बसवलेली आहे. अहो सगळ्याच्या चेहऱ्यावरती तेज होतं. सर्वांच्या कपाळावरती गोपीचंदन होता, मुद्रा लावलेल्या होत्या, गळ्यात तुळशीच्या माळा होत्या, हातभर शेंड्या होत्या. सगळ्यांच्या कमरेला धोत्र होते, बडमोरे नव्हते. आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती एक सात्विक तेज होत. आणि तो काला, ते दृश्य स्वर्गातल्या लोकांनी पाहिलं. काय दृश्य आहे म्हटले, सगळे लोक पाहतायत तो कालावर का. ते असं नयनरम्य दृश्य स्वर्गातल्या लोकांनी पाहिलं. आजी ओ सामरावती काला पहावया येती. ते देव विचार करू लागले, आपल्याला मिळणार नाही, पाहायला तरी काय हरकत आहे. बर आपण जर खायला गेलो तर हा बाबा आपल्याला तसा देणार नाही. म्हणून भगवंतानी तो काला एकत्र केला आणि तो सर्वांना देवानी वाटला बर का. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, घ्या रे दही भात. आम्हा तो पंढरीनाथ, आम्हा तो पंढरीनाथ, आम्हा तो पंढरीनाथ. घ्या रे दही भात,
आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. असा तो काला भगवंतांनी द्वापार युगामध्ये यमुनेच्या वाळवंटामध्ये केला. सर्वांनी तो खाल्ला, सर्वांना देवानी वाटला. आणि तोच काला साधू संतांनी पंढरी क्षेत्रामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केला. आणि तोच काला द्वापार युगामध्ये देवानी एकदाच केला. आपल्या संप्रदायामध्ये आषाढी कार्तिकीला हा काला होतो आणि गावोगावी सप्ताच्या समारोपाला होतो. गोपाळापेक्षा आम्ही तुम्ही किती भाग्यवान आहोतो. त्यांना एकदाच खायला मिळाला, आपल्याला दरवर्षी खायला मिळतो. दरवर्षी खायला मिळतो, आपलं भाग्य आहे. आता तो काला दरवर्षी खायला मिळतो, पण तो मिळालेला काला भावनेने आपण स्वीकारला पाहिजे बरं का. आणि भावनेनं जर आपलं जीवनामध्ये स्वीकारलं तर आपल्या जीवनाची कृतार्थता होईल. काला खाऊन त्या गोपाळांचं जीवन कृतार्थ झालं. आपल्यालाही काल्याचा प्रसाद तो आज मिळतोय. एक भगवंतानी केलेला काला आणि तो साधू संतांनी केलेला काला, आणि त्या काल्याचं प्रतीक म्हणून लाह्या चुरमुरे दही एकत्र करून तो काला, त्या भगवंताच्या काल्याचं वर्णन करून तो काला करावा आणि वाटावा, अशी आपल्या संप्रदायाची पद्धत आहे. आणि असा हा काला आपल्याला सेवन करून आपल्या जीवनाला कृतार्थता प्राप्त व्हावी, या संबंधाने त्या देवाकडे आपल्याला मागायचं आहे. पुन्हा आता काला का आला, पुढच्या वर्षीच या. आता आधी मधी काला मिळणार नाही बरं का. पण काल्याचा आनंद एक आगळा वेगळा आहे, त्याची चव वेगळे लक्षात ठेवा. पुन्हा हा काला आपल्याला पुन्हा पुन्हा सेवन करायला मिळावा, ना भक्तीचा आनंद पुन्हा पुन्हा सेवन करायला मिळावा, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करायचे. म्हणून अशा भक्त अवस्थेला प्राप्त होण्याकरता त्या गवळणीच्या चित्ताची जी अवस्था निर्माण झाली, ती अवस्था आमच्या चित्ताची निर्माण व्हावी. आणि ती होईल तर काय घडेल, हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैशी जाऊ गरा, नोहे बरा लौकिक, पारखी अशी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील, तुका म्हणे निवांत राहे, पाहिले पाये परतोनी, आता कैशी जाऊ गरा, नोहे बरा लौकिक. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करून आपण सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती, नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मो जन्मी, तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.
तुकाराम 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 कुंडली गवरदा श्री ज्ञानदेव